तर आपण हा जो उपक्रम घेतला आहे भगवद्गीता श्रवण साधना याच्या अंतर्गत प्रत्येक महिन्यात आपण एक अध्याय पाहत आहोत. कधी कधी एक महिन्यात 2 वेळा घ्यावा लागतो तेव्हा तो अध्याय पूर्ण होतो. तसं आपण दुसरा अध्याय बहुतेक 3 वेळा घेतो कारण 72 श्लोक. त्याचप्रमाणे तिसरा अध्याय 2 वेळा घेतो. तर हा फार छान उपक्रम आहे. जेवढं शक्य असेल तुम्ही ऐकत राहा. पुढचे अध्याय सुद्धा. संपूर्ण गीता काय आहे, त्याचं तत्व काय आहे, ज्ञान काय दिलेलं आहे ते आपल्याला कळेल. आता पहा, पहिला अध्याय जो आहे तो अर्जुन विषाद योग या नावाने प्रसिद्ध आहे. आणि तिथे आपल्याला माहित आहे अर्जुनाला मोह झाला. धर्माबद्दल त्याच्या मनामध्ये शंका, प्रश्न, भ्रम हा निर्माण. तो स्वतःच म्हणतो धर्मसंमूढ चेता. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी त्याची जी समस्या आहे त्याचं निदान केलं की तुला ही शंका का येत आहे, तुझ्या मनामध्ये हा संभ्रम का निर्माण झाला. तर म्हणे कारण तुला स्वतःला माहीत नाही तू कोण आहे. तुझी आयडेंटिटी, ओळख, जोपर्यंत आपली ओळख बरोबर नसेल तर आपल्याला काय करायचं आहे हेच नाही कळत. कुठे आपण जॉईन होतो कोणत्या नवीन ऑफिसमध्ये तर आपल्याला सांगण्यात येतं तुम्ही मॅनेजर आहात, डायरेक्टर आहात, मग त्याप्रमाणे कर्तव्य ठरवलं. तर अर्जुनाला भगवंतानी त्याची ओळख करून सांगितली आणि 2 प्रकारची ओळख सांगितली. एक आहे पारमार्थिक दृष्टीने तू कोण आहे, नाही स्वरूप दृष्टीने तू कोण आहे, सर्वोच्च दृष्टिकोन आहे. तर म्हणे तू आत्मचैतन्य आहे, ज्याचं मरण होत नाही, जो कोणाला मारत नाही. आणि असं कधीच नव्हतं की तू नव्हता, तू नेहमीच होता. कारण आत्मदृष्टीने कधी परत नाही म्हणतो. मग म्हणे शरीर काय आहे, तर म्हणे शरीर एक वस्त्राप्रमाणे. शरीर आपण बदलत राहतो असं फार सुंदर ज्ञान दिलेलं आहे. देह देही याचा विवेक केला. देह वरचं आवरण आहे, मी त्याचा मालक आहे, स्वामी आहे. देहावर माझं नियंत्रण आहे. मी पायांना सांगू चला सत्संगाला पाय, मी आदेश देतो. मला काही कळत नाही, चला उठा मग सत्संगातून तो निघतो. अर्थ काय आहे, शरीर स्वतः काही काम करत नाही. याला म्हटलेलं आहे कार्य करण संघात. एक शब्द आहे संघात म्हणजे संघटन. त्याचा मालक मी आहे, मी याच्यापासून वेगळा. तर असं आत्मज्ञान भगवंताने दिलं. आणखीन मग धर्माच्या दृष्टीने सुद्धा खूप समजवतो की तू क्षत्रिय आहे, तू योद्धा आहे, जर तू इथून पळ काढला तर काय होईल. निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम मुखीम. सगळे लोक निंदा करतील, चेष्टा करतील, थट्टा करतील. म्हणजे हा स्वतःला फार मोठा म्हणत होता, समजत होता. पण पहा ॲक्च्युअल जेव्हा पोझिशन म्हणजे युद्धाची वेळ आली तेव्हा काहीच करू शकला नाही. म्हणजे हा घाबरट आहे. तर म्हणे अशी जेव्हा लोक निंदा करतील तेव्हा तुला फारच वाईट वाटेल. तर
देवाने एक लौकिक दृष्टिकोनातून समजवण्यात आलं. आणि मग तिसरा जो मुद्दा आहे दुसरा अध्यायामध्ये तो म्हणजे ज्ञानीचं वर्णन केलं. अर्जुनाला ज्ञान ज्ञान सांगितलं आणि मग ज्ञानीची स्तुती केलेली की ज्ञानी म्हणजे कोण, काय नाव दिलेले तिथे स्थितप्रज्ञ, त्याचे लक्षण सांगितले. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोगाचं भरपूर निरूपण केलं. कर्म करण्याची कला, कर्म करण्याच्या पाठीमागे दृष्टिकोन, हे सगळं आपण पाहिलं होतं. तिसरा अध्याय आपण घेतला होता तिकडे शंकराचार्याने असा. आता चौथा अध्याय आपण आज सुरुवात करत आहोत. चौथा अध्याय फार महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये फार महत्त्वाचे मुद्दे भगवंतांनी मांडले. आपण जे म्हणतो ना अवतार अवतार, भगवंताचा अवतार होतो, रामाच्या रूपात, कृष्णाच्या रूपात 10 अवतार 10 अवतार सांगितले. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा जो विषय फार चांगल्या रीतीने समजावून सांगितला. अवतारवाद त्याला. या चौथ्या अध्यायामध्ये भगवंत स्वतः आपल्या मुखातून अवताराबद्दल सांगतो. जो सगळ्यात प्रसिद्ध श्लोक आहे गीतेचा, बहुतेक तुम्हाला माहीत असेल अशी मी अपेक्षा करतो. स्वामी जास्त अपेक्षा करू नका. यदा यदा ही धर्मस्य, तो याच अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत. परित्राणाय साधन, अवतारवाद. दुसरा इथे मुख्य मुद्दा एक आहे, तो भगवंतांनी समजावून सांगितला आहे, तो म्हणजे वर्ण व्यवस्था. याच्यावर सुद्धा लोक खूप टीका करतात, याच्यावर खूप वादविवाद चालू असतो. टी व्हीवर तुम्ही पाहता, राजकारणी लोकांचा तर आवडता विषय जातीवाद. त्यांचं सगळं त्याच्यावर जातं. किती पर्सेंटेज आम्हाला कोणत्या जातीवाद्यांनी दिले, त्याचं ते गणित करत राहतात. आणि इथे त्याचा मूळ सिद्धांत सांगितले की वर्ण व्यवस्था काय आहे. लोकांची खूप निंदा करतात, काय हिंदू धर्मामध्ये जातपात आहे. पण आता त्याच्या पाठीमागे काय सिद्धांत आहे, काय तत्वज्ञान आहे, ते इथे सांगितलं. म्हणून हा दुसरा विषय देवानी या चौथ्या अध्यायात मांडला. तिसरा जो विषय आहे तो आहे यज्ञ. 12 प्रकारचे यज्ञ इथे सांगितले. यज्ञ आपल्याला, आपण यज्ञ शब्द ऐकताच एक चित्र डोळ्यासमोर आणलं. हवनकुंड आहे, ते अग्नी पेटवलेला आहे, गुरुजी लोक मंत्र बोलत आहे. पण इथे त्या प्रकारचं यज्ञ नाही, ते एक प्रकारचं. तो जो यज्ञ आहे तो एक प्रकारचा. पण त्याच्याशिवाय आहे एक आहे ज्ञान यज्ञ. आपण जो सध्या करत होतो तो काय आहे? ज्ञान यज्ञ. गुरुदेवांनी हा ज्ञान यज्ञ शब्द इथूनच घेतला. म्हणून चिन्मय मिशनमध्ये ज्ञान यज्ञ शब्द खूप प्रसिद्ध. सगळ्या सेंटरमध्ये ज्ञान यज्ञ चालू असतात. प्रवचन नाही म्हणत, काय ज्ञान यज्ञ 7-7 दिवसात प्रवचन मालिका जी आहे. आणि स्वतः इथे देवानी त्या ज्ञान यज्ञाची स्तुती केलेली. तर त्या 12 प्रकारच्या यज्ञामध्ये एक आहे. त्यानंतर या अध्यायाचं जे नाव आहे ते काय आहे? ज्ञान कर्म संन्यास योग. मोठं नाव आहे, ज्ञान कर्म संन्यास. आणि याचा अर्थ काय आहे?
तर म्हणे ज्ञानेन कर्मसन्यास भवती, ज्ञानाच्या द्वारे कर्माचा संन्यास होतो, कर्माचा त्याग होतो. कर्म पहा बंधनकारी आहे, कर्मामुळे आपण बांधलेले आहोत. आपली सगळी धडपड कशासाठी माहिती आहे? बंधनापासून मुक्तीसाठी. आणि या कर्मबंधनापासून जी मुक्ती आहे ती कशी मिळते? त्याचा उपाय काय आहे? तर म्हणे ज्ञानमेव तो उपाय. ज्ञानच एकमेव उपाय. कर्माने कर्माचा त्याग होत नाही. एक विशिष्ट ज्ञान असतं. म्हणून या अध्यायामध्ये येतं सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. म्हणे ज्ञानामध्ये सगळे कर्म काय म्हणतात? समाप्त. ज्ञान प्राप्त झाल्यावर मग मागचे पुढचे सगळे कर्म जळून आणि मग आता परत येण्याची गरज नाही. कारण समृद्ध कार्याची काही चर्चा असते. अज्ञान या कर्माचं कारण. बघू, अज्ञानामुळे कर्म, कर्मामुळे जन्म. बीजच जर जळून गेलं तर मग काय? त्याच्यावरून काही अंकुरण होणार, कोंब फुटणार. तर ते कोणचं ज्ञान आहे? तर म्हणजे ते आत्मज्ञान. ते कसं मिळेल? ते इथे कृष्णाने फार सुंदर निरूपण केलंय. तद विद्धी प्रणिपातेन, तो सुद्धा श्लोक प्रसिद्ध आहे, तो इथेच आहे. जोपर्यंत सद्गुरूच्या जवळ जात नाही तो, त्याच्या चरणी बसत नाही, ऐकत नाही, तोपर्यंत तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. विजय जरा 2-4 कृत्य. तर सद्गुरूची प्राप्ती हा एक उपाय. अच्छा, इथे छान सांगितलं आहे. गुरु सुद्धा भेटले तरी सगळ्यांना लाभ होत नाही, सगळ्यांना ज्ञान होत नाही. त्याचं उत्तर दिलं इथे. पण भाऊ, श्रद्धावान लभते ज्ञान. फक्त गुरु मिळालेले ज्ञान होत नाही, गुरुमध्ये श्रद्धा. तर असा हा जो टॉपिक आहे, विषय आहे, बस 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 तेवढा तो जो विषय तो इथे सांगितला आहे. तर ज्ञानाचं साधन, ज्ञानाचं स्वरूप, ज्ञानाचे लक्षण आहे की नाही? आत्मज्ञान झालं, याचं लक्षण काय आहे, काय कसं समजावं की ज्ञान? काय बदल स्वतःमध्ये होईल तर मला जाणीव होईल की आम्हाला. जर डॉक्टर लोक विचारतात ना, भूक लागली का, झोप आली का, लक्षणं असतात की. एकाने सांगितलं, काय सांगू डॉक्टर, जेवण केल्यावर भूकच लागत नाही. 8 तास झोपल्यानंतर भूकच येत नाही. तर लक्षण असतात. तर ज्ञानाचं, ज्ञानी म्हणजे कोण, त्याची दृष्टी कशी होईल हे इथे सांगितलं. अंतरंग साधन, बहिरंग साधन. ज्ञान मिळवायचं असेल तर काय करावं लागेल म्हणून सांगितलं. हा 4था अध्याय जबरदस्त आहे, फारच. ज्ञान कर्म संन्यास. मग इथे सुरुवात जी केलेली आहे या अध्यायामध्ये किंवा या अध्यायाची, ती गुरु परंपरेच्या द्वारे केलेली आहे. की ही ज्ञानाची जी परंपरा आहे याची सुरुवात कुठून झाली आणि कसं हे ज्ञान आजपर्यंत या समाजामध्ये प्रवाहित झालं आणि आपण त्याला लाभ घेतो.
फारच सुंदर असा हा विषय ते सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलं. आता आपण श्लोक तर पाहतच आहोत, त्याचा अर्थ पाहत आहोत, पण त्याचबरोबर आपण शंकराचार्यांनी जे भाष्य केलंय ते सुद्धा थोडं थोडं पाहतो. कारण आपल्याला जर सखोल अभ्यास करायचा असेल तर भाष्यकाराचं भाष्य जरूर. माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले आहे की भाष्यकाराची वाट पुसू, म्हणजे जे भाष्यकारांनी सांगितलंय मी त्याच मार्गावर जाऊन लिहिलेलं आहे, त्यांच्यापेक्षा वेगळं नाही. तर आद्य शंकराचार्य आणि हे भाष्य फार प्रसिद्ध आहे. पण प्रसिद्ध कोणामध्ये आम्हाला तर माहीतच नाही. जे लोक गीतेचा अभ्यास करतात असं सांगतात. प्रसिद्ध म्हणजे कुठे प्रसिद्ध? जे लोक साधक आहेत. प्रत्येक क्षेत्र असतं, त्या त्या क्षेत्रामध्ये. आता कोणी मी संगीतकाराचं नाव घेतो आणि ज्याला संगीताचं काही माहीत नाही, सारे गाव, त्याच्यासाठी तो कलाकार असिद्ध आहे, प्रसिद्ध नाही. तर या गीतेवर एवढे भाष्य आचार्यांनी लिहिलेले आहे, रामानुजाचार्यांनी, मध्वाचार्यांनी, अनेक आचार्य. तर इथे आता चतुर्थोध्याय या चौथ्या अध्यायाची सुरुवात प्रस्तावना करतात. प्रत्येक अध्यायामध्ये सुरुवातीला ते काय एक पार्श्वभूमी प्रस्तावना. आता काय सांगता इथे यह, आणि तुमच्याकडे तर नाही आहे, मी दुसरं वाचतो नाही. यह अयम योग अध्यायद्वयेन उक्तः ज्ञाननिष्ठा लक्षणं ससन्यासः कर्मयोग उपाय. म्हणे मागच्या 2 अध्यायांमध्ये उक्तः सांगितलं. काय सांगितलं? तर म्हणे माणसाने ज्ञानामध्ये निष्ठा मिळवली पाहिजे. निष्ठा म्हणजे स्थिती, निष्ठा म्हणजे त्याच्यामध्ये स्थिर असणे, त्याला म्हणतात निष्ठा. तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं गीतेत म्हणजे भगवंतांनी आत्म्याचं भरपूर वर्णन केलं आणि आत्मज्ञानीचे वर्णन केलं. तर त्यांचं सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही आत्मज्ञानी व्हा, त्याच्यामध्ये स्थिर व्हा. ते म्हणतात ना, समजदार को इशारा काफी. एवढं ज्ञानाची जर स्तुती करत आहे म्हणजे संकेत हाच आहे की अज्ञानाला दूर करा. तर ज्ञाननिष्ठा लक्षण उक्त. आणखी कर्मयोग उपाय. एकदम माणूस त्या आत्मज्ञानामध्ये प्रवेश करत नाही, लक्षात. टप्प्याटप्प्याने जातो. तर आधी त्यांनी काय केलं पाहिजे? कर्मयोग. तर कर्मयोग उपाय आहे आणि ज्ञानयोग उपेय आहे. उपाय म्हणजे साधन, उपेय म्हणजे साध्य, तिथे मला पोचायचं. तर चमचा, आपण चमच्याने खातो, चमचा काय? उपाय आहे. अच्छा, उपाय कशाला म्हणतात? तर म्हणे ज्याचा उपयोग करून त्या होऊन जातो त्याला म्हणतात उपाय. कार आहे, उपाय आहे, एक साधन आहे. कारमध्ये बसतो राहायचं, पोचणार नाही. एका ठिकाणी पोहोचल्यावर मला उतरावं लागेल. तर कर्मयोग उपाय, त्याच्याद्वारे मनाची तयारी होते. पण कर्मयोग आता मी सविस्तर सांगितलं. आणि स्वामीजी आम्ही नव्हतो, मग आता परत मला 3रा अध्याय सुरुवात करा. जायसी चेत कर्म. ते तर शक्य नाही. पण कर्मयोग थोडक्यात म्हणजे कोणी सांगेल काय? आपण स्वामीजीला परीक्षा झाला, 1 महिना झाला.
कर्मयोग म्हणजे जेव्हा मी भगवंताचं स्मरण करून कर्म करतो, भगवंताला अर्पित करतो, फलाची आसक्ती किंवा अपेक्षा जास्त करत नाही, भगवंताची प्रसन्नता, हा मुख्य उद्देश. ईश्वर प्रीत्यर्थम अहम करोमी, न तो धन प्रीत्यर्थम, न तो पद प्रीत्यर्थम, यश प्रीत्यर्थम नाही. तर कर्मयोग हा सांगितला जेव्हा एका उच्च ध्येयासाठी मी करतो असं सांगतो. आणि असं केल्याने काय होतं, त्यामुळे मनाचं वातावरण, मनाचं स्तर उच्च होतं. मनामध्ये जे कल्मश त्याला म्हणतात, कालुष्य, मलिनता, ती कमी कमी होते. जेव्हा आपण सेवा करतो तर एकदम आपल्याला छान वाटतं. छान वाटणं म्हणजे काय, मनाचं स्तर जरा उच्च वर जातं. सत्संग केल्यानंतर मनाचं स्तर वर होतं. याचाच अर्थ थोडी अशुद्धी कमी झाली. तर कर्मयोग उपाय आहे. आणि जेव्हा असं मन उच्च पातळीवर पोहोचतं तेव्हा मी अधिकारी होतो विचार करण्याचा. मग मी ध्यान करू शकतो, श्रवण करू शकतो. मन चंचल असेल, भरकटलेलं असेल, विक्षिप्त असेल तर काय. म्हणून इथे क्वालिटी माइंड पाहिजे, क्वालिटी माइंड. आजकाल लोक म्हणतात ना, मला क्वालिटी टाईम द्या तुम्ही. क्वालिटी टाईम म्हणजे काय, फक्त माझ्याशी बोला. असं नाही इकडे तिकडे करता दुसऱ्याशी बोलत आहे. वकील वगैरे असतात की नाही, त्यांच्याशी जर तुम्ही बोलला 10 मिनिटं लगेच ते बिल होणार. 1-1 मिनिटाचे पैसे असतात, कारण ते पूर्णपणे तुम्हाला तुमच्याशी बोलत. लक्षात घ्या. एक्झॅक्ट तिथे तसंच इथे सुद्धा पूर्ण लक्ष जेव्हा आपण तेव्हाच आपल्याला समजेल. त्यासाठी मन शांत पाहिजे, मन एकाग्र पाहिजे. आता जो पापच करत आहे त्याचे मनाचं स्तर तसं होणार नाही. म्हणून कर्मयोग उपाय. तर कर्मयोग आणखीन सांख्ययोग. ज्ञानाला काय म्हणतात, सांख्य. सांख्य शब्द आलेला आहे ना माझ्या कोणत्या अध्यायात, दुसरा. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. तर तेच म्हणतात, दोघांमध्ये काय फरक आहे. थोडे कर्मयोग प्रवृत्ती लक्षण हवं, ज्ञानयोग निवृत्ती लक्षण हवं. आहे की नाही. कर्मयोगामध्ये तुम्हाला काय करावं लागतं. यू हॅव टू डू समथिंग. त्याच्यामध्ये आपल्या इंद्रिया ॲक्टिव्ह असतात, शरीर ॲक्टिव्ह असतं. पण जेव्हा ज्ञान योगाची चर्चा होते तेव्हा काय, विचार प्रधान, कर्मयोग क्रिया प्रधान, भक्तियोग भाव प्रधान. जिथे विचारांना जास्त काय महत्त्व दिलं जातं. आणि विचार करण्यासाठी तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल. म्हणून ज्ञानयोग काय, निवृत्ती लक्षण. एका ठिकाणी बसून चिंतन करावं. जर आपल्याला वाचायचं असेल तरी सुद्धा काय, निवृत्त व्हावं. इकडे मी वाचतही आहे, सारखं स्कोर किती झाला, विराट कोहली आऊट झाला की. जर असं असेल तर पुस्तक समोर आहे, आतमध्ये काही शिकणार. सो माइंड शुड बी अवेलेबल, त्याला उपलब्ध पाहिजे. इकडे तिकडे अडकलेलं जे म्हण आहे, धसलेलं, धसावं हिंदी फसावं, अशा मनाने म्हणून निवृत्ती.
तर आता इथे शंकराचार्य छान सांगतात की गीतासु सर्वासु अयम, हे जे हे जे दोन्ही योग आहे हे मागच्या दोन्ही अध्यायांमध्ये सांगितले. ठीक आहे. भगवता आता परिसमाप्तम वेदार्थम, वेदांमध्ये दोनच आहे भाग, प्रवृत्ती लक्षण निवृत्ती. म्हणून एक प्रसिद्ध वाक्य, द्विविधो ही वैदिको धर्म, प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षण. संपूर्ण वेदांमध्ये दोनच प्रकारचे मार्ग आहेत. एकामध्ये काही करावं लागतं, आता भजन पूजन जप थोडं काय आपण करतो, पण ध्यान विचार चिंतन याच्यामध्ये बाहेर काही करायचं. लोक असा प्रश्न विचारतात, आधी मी सांगितलेलं आहे, एकाला सांगितलं तुम्ही ध्यान करा, त्याने विचारलं ध्यान म्हणजे काय करायचं. गुरुजी म्हणाले ध्यान म्हणजे काही करायचं नाही. तर तो विचारतो काही करायचं नाही म्हणजे काय करायचं आहे ना. आपल्याला ते करण्याची एक काय सवय झाली, इतके आपण रजोगुणी आहोत की शांत बसून ऐकणं किंवा विचार करणं, डुईंग नथिंग कठीण आहे. पण लोक म्हणतात काही नाही सांगा. तर असं इथे निवृत्ती लक्षण हे दोन्ही विषय झाले. तर म्हणे आता जर सगळं काही सांगा तुम्ही सांगितले तर मला हा चौथा अध्याय कशाला सुरुवात करतो. इथेच तुम्ही म्हटलं पाहिजे झाली समाप्ती पूर्ण होती. पण अजून तर इथे देवाला बरंच काही सांगण्याची इच्छा आहे. देव इथे म्हणतात की जे मी सांगितलं ना तुम्हाला, पण हे ज्ञान मोठ्या मोठ्या लोकांनी प्राप्त केलं, मिळवलं. आणि इथे म्हणतात शंकराचार्यजी, तम वंश कथनेन स्तौती. इथे या ज्ञानाची स्तुती करत आहे. स्तुती म्हणजे काय, प्रशंसा. की अरे अर्जुना, हे जे मी सांगितलं ना तुला आणि अजून मी सांगणार आहे, हे ज्ञान मोठ्या मोठ्या लोकांनी प्राप्त केलं. आणि जेव्हा मोठे लोक हे ज्ञान मिळवतात याचाच अर्थ हे ज्ञान सामान्य नाही. ज्ञानाची स्तुती कशी होते तर म्हणजे ते ज्ञान कोण मिळवत. तर इथे वंशाचं वर्णन की या परंपरेमध्ये कोण कोण लोक आले आणि मग आपण ते वाचतो, अच्छा यांनी सुद्धा आहे, मग तर आम्ही सुद्धा मिळवलं पाहिजे. आणि एकदा विचार, मोठ्या माणसाच्या संपर्कात जी काही वस्तू येते ती मोठी होऊन जाते. कोणी महापुरुष कुठे बसले एका खुर्चीवर, ती खुर्ची सुद्धा एकदम पूज्य. आता BHU मध्ये, काशीमध्ये, बनारस हिंदू विश्वविद्यालय, आता ती खुर्ची ठेवली आहे ज्याच्यावर मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली. डॉक्टर राधाकृष्णन तिथे प्रोफेसर होते, फिलॉसॉफर, तत्वज्ञान. गोव्याला मी एका ठिकाणी गेलो, आपले भक्तच आहे मिशनचे, कामत. त्यांच्या घरी स्वामी विवेकानंद आले, थांबले होते. त्यांनी ती खुर्ची अजून ठेवली. तर ते स्थान, ती वस्तू, ते ज्ञान पवित्र होऊन जातं किंवा मोठं मानलं जातं. आणि याच्या उलट तुम्ही जर कोणी सांगितलं इथे ते सगळे लोक येत होते, तेवढ्याला मन मानत मी नाही जाणार, व्यसनी, दुष्ट,
अंडमानमध्ये तो जो जेलर होता, त्यांनी खूप यातना दिली, तिथे खुर्ची ठेवली. आता आमच्या बरोबर कोणी लोक होते, कोणी तिथे बसायला, दुसरे म्हणाले नको बसायचं, ह्याच्यावर सगळे बॅड व्हायब्रेशन्स, नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहे ना. तर स्तुती किंवा निंदा होते कशाच्या द्वारे, की त्याचा उपयोग कोणी केला, त्या संपर्कात कोण. तर आता इथे भगवंत स्वतः म्हणतात की हे जे ज्ञान आहे याची सुरुवात मी केली. तुम्ही आणि मग हे ज्ञान गुरु परंपरेच्या द्वारे पुढच्या पिढीमध्ये काय ट्रान्सफर होतं पहा. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगम् प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. श्री भगवान उवाच भगवंत जे म्हणतात इमं योगम. इमं योग म्हणजे हा जो योग आहे, आणि हा योग म्हणजे आता मागे जो सांगितला. तेव्हा इमं शब्द सर्वनाम, हा सर्वनामाचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा आधी संज्ञा आलेली, नाव आलेलं. जसं मी सांगितलं गणेशरावांना बोलवून आणा, आणखी त्यांना सांगा. आता त्यांना म्हणजे कोणाला आहे. तर इमं योगम हा योग, हा म्हणजे कोणता, आधी अध्यायद्वयेन युक्त, जे अध्याय दोन्ही अध्यायामध्ये योग सांगितलं. अच्छा, तर योग जर दोन आहे तर इथे एक वचनाचा प्रयोग केला, इमं योगम. म्हणजे असं का, योग तर दोन सांगितले. कोणते दोन, कर्मयोग आणि सांख्ययोग. हे द्विवचन आलं पाहिजे. हो, म्हणजे भगवंताला बहुतेक संस्कृत येत नसावं, तर असं नाही. हे पहा, कर्मयोग तो उपाय आहे, मुख्य एकच योग आहे, ज्ञान योग. पण खरा योग ज्ञान योग आहे, बाकी तो उपाय आहे. म्हणून भगवंतानी इथे एक वचनाचा प्रयोग की हा जो ज्ञान योग आहे, आत्मज्ञान, आत्मविद्या, ही मी कोणाला दिली आधी, तर म्हणजे विवस्वते. विवस्वते म्हणजे विवस्वान, सूर्याला दिली. हे ज्ञान सुरुवातीला सृष्टीच्या आधी, अगदी सुरुवात जेव्हा सृष्टी होत होते तर एक एक वस्तू येत, तर सूर्य आधी आला, तर सूर्याला मी हे ज्ञान दिलं. अरे वा, प्रोक्तवान. आता अर्जुनाला जरा प्रश्न पडला, पण अजून तो बोलला नाही. म्हणजे ठीक आहे, बोला. तुम्ही खरोखर दिलं, मला जरा शंका आहे, कारण मला माहिती आहे तुमचा जन्म तर जन्माष्टमीला झाला, श्रावण अष्टमी. सूर्याच्या आधी तुम्ही, पण ठीक आहे, आता तुम्ही मोठे आहात, बोला. अजून पुढे भगवंत तरी विचारलाच आहे तुम्हाला चौथ्या तिथे आपण फक्त पाहतो की भगवंत म्हणत आहे मी सूर्य. अच्छा, या योगाला काय म्हटलेलं आहे भगवंतानी, अव्ययम योग. हा योग कसा आहे, हे ज्ञान कसं आहे, अव्यय ज्ञान. अव्यय म्हणजे काय, ज्याचा व्यय होत नाही, ज्याचा नाश होत नाही. त्यामुळे असं का म्हणताय तुम्ही,
तर शंकराचार्य आपल्या भाष्यामध्ये याचं उत्तर देतात, म्हणे अव्यय फलत्वा. म्हणे या ज्ञानाचं फळ काय आहे? अव्यय, अविनाशी. म्हणजे असा आनंद तुम्हाला मिळेल, असं सुख मिळेल की ज्याचा कधी नाश होणार नाही. अव्यय फल. बाकी जगामध्ये जेवढे आपले उपाय ते काय आहे? थोड्या वेळासाठी सुख आहे, परत जैसे थे. अच्छा, एकासाठी आपण उपाय करतो, मग तो उपायच कधी कधी प्रॉब्लेम होऊन जातो. मग त्याच्यासाठी तीच एक दुकानामध्ये गिराईक गेला आणि तो म्हणाला, काल तुम्ही मला कपड्यावर एक शाईचा डाग होता, त्यासाठी एक औषध दिलं होतं. आपण दिलं होतं म्हणे, एक आणखी बॉटल देऊ का? तो दुकानदार विचार म्हणे, नाही नाही, आता शाईचा डाग तर गेला, पण ज्याने मी तो डाग काढला त्याचा डाग आहे. आता तो कसा निघेल त्याच्यासाठी तुम्ही दुसरं घे. जगामध्ये हेच होतं, एक उपाय करतो आणि त्याच्यामधून काही समस्या निघतात. पण इथे म्हणतात की हे ज्ञान कसं आहे, याच्यामध्ये समस्येचं पूर्णपणे निदान आहे, परमनेंट इलाज. लोक काय म्हणतात, एलोपॅथीपेक्षा आयुर्वेद चांगलं का? साईड इफेक्ट नाही आहे, नेहमीसाठी त्यांनी काय रोग बरा होतो. तर हे ज्ञान सुद्धा असंच आहे. तर अव्ययम. अच्छा, तर सूर्याला हे ज्ञान तुम्ही दिलं, ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय झालं? विवस्वान मनवे प्राह. विवस्वान म्हणजे सूर्याने ते ज्ञान मनूला दिलं. लक्षात नाही का? मनवे, मनू. मनू म्हणजे कोण? तर म्हणे हा मोठा राजा झाला, याच्याद्वारे सगळे मानव रूप आले. म्हणून आपण मनुष्याला काय म्हणतो? मानव. मनोहो अपत्यम. मनूला हे ज्ञान दिलं. अच्छा, मग मनूने काय केलं? मनुरिक्ष्वाकवे ब्रवी. मनूने हे ज्ञान दिलं इक्ष्वाकूला. तर किती झाले? आधी देव, मग सूर्य, मग मनू, मग इच्छा. आहे ना, ही परंपरा. आता पहा, इथे फार अनेक मुद्दे आपल्याला विचार करण्यासाठी भगवंताने दिले. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा की ज्ञानाची सुरुवात, ज्ञानाचं जे उगम आहे, आदि गुरु देवच असू शकतो. कोणी सामान्य मनुष्य किंवा जीव असू होऊ नाही शकतो. महर्षी पतंजलीने सुद्धा आपल्या योग सूत्रामध्ये सांगितले, सपूर्वेषामपि गुरुः कालेन अनवच्छेदा. ईश्वराचं वर्णन करताना ते सांगतात, ईश्वराचं नाव आधी ते सांगतात. ईश्वर कोण आहे? त्यामुळे तस्य वाचक प्रणव ओम. आणि म्हणे हा देव कोण आहे? तर देवाबद्दल एकच माहिती त्यांनी दिली की सगळ्या गुरूंचा तो गुरु आहे. पूर्वेशाम. म्हणजे आता आपण असं लोक विचारतात, हिंदू धर्माची सुरुवात कोणी केली? या वेदव्यासांनी, शंकराचार्यांनी. असं कोण? परमात्म्यापासूनच येतो. म्हणून आपण ते गुरुपरंपरेचे श्लोक म्हणतो, सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम्. किंवा एक आणखी श्लोक आहे, नारायणं पद्मभूं वसिष्ठं. तर नारायणापासून. याचं कारण काय? लक्षात नाही का? याचं कारण असं आहे, मनुष्यापासून हे ज्ञानाची सुरुवात होऊ नाही शकत. कारण मनुष्य कसा आहे? अज्ञानी आहे. त्याला स्वतःचं ज्ञान नाही आहे, जगाचं ज्ञान नाही आहे. त्याच्यापासून परंपरेची सुरुवात होऊ शकते, पण ती कोणची परंपरा म्हणजे अज्ञान.
एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानीला ज्ञान देतो. जो जीव आहे तो अज्ञानी आहे. आणि जर ज्ञानाची सुरुवात करायची असेल तर असा पाहिजे जो कधीच अज्ञानी झाला. जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये फरक काय आहे? आपण एका जन्मामध्ये अज्ञानी आहोत, अनेक जन्मापासून अज्ञानी त्यामुळे जन्म झाला आणि मग भगवंताच्या कृपेने गुरु लाभला आणि मग काय झालं, आपलं अज्ञान नष्ट झालं आणि मग मी ज्ञानी झालो. तर आधी अज्ञानी होतो मग ज्ञानी. पण देवाचं असं नाही. देव कसा आहे, नित्य ज्ञानी आहे. हा फार मोठा फरक आहे. देवाचा कोण गुरु? म्हणून रामायणामध्ये तुळशीदासांनी फार छान उपमा दिली. म्हणे नाही तह कुणी विज्ञान विहाना. विहान म्हणजे पहाट, सगळा. ईश्वराच्या जीवनामध्ये कधीच ज्ञानाची पहाट होत नाही, कारण तिथे कधी अंधार झालेला असतो. जिथे अंधार तिथे पहाट होऊ शकते ना. सूर्याला तुम्ही विचारा, सूर्याच्या दृष्टीने अंधार आणि उजेड आहे का? त्याला विचारा, काल तू जरा उशिरा आला, तो म्हणेल काल म्हणजे काय? काल, परवा, उद्या. ही हॅज नो कॉन्सेप्ट, नो आयडिया अबाउट डे अँड नाईट. वाय? ही सेल्फ एफर्टिंग. नेहमी तो काय? प्रकाशन आहे. तर देव कसा आहे? नित्य प्रकाशन. म्हणून त्याच्यामध्ये कधीच अज्ञान, आणि म्हणून तोच काय होऊ शकतो? काय होऊ शकतो? गुरु. म्हणून इथे देव इमं विवस्वते योगम प्रोक्तवा. अच्छा, सूर्याला हे ज्ञान दिलं. आता इथे कोणाला प्रश्न पडेल, सूर्याला कसं काय ज्ञान? सूर्य जड आहे. आता आज माहिती का तुम्हाला, अनेक वेळा मी सांगितलं आहे, एक आहे आधी भौतिक सूर्य आणि एक आहे आधी दैवी. लक्षात आहे का? म्हणे आम्ही कधी ऐकलंच नाही, तर म्हणून लक्षात आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक या निसर्गामध्ये जे जे घटक आहे त्यांची एक एक देवता आहे. आता मला सांगा, कर्णाचं नाव ऐकलंच का? कर्ण कोणाचा पुत्र आहे? सूर्याचा पुत्र. या सूर्याचा पुत्र जे आपल्याला आकाशात दिसत. सूर्य देव असावा पाहिजे, शरीरधारी. त्याच्यापासूनच कर्ण येऊ शकतो. किंवा भीष्म पितामह कोणाचे पुत्र आहे? गंगा पुत्र. पाण्याचा पुत्र असं कसं? तर गंगा देवी आहे, एक देवी, आणि ती मधून मधून त्यांना दर्शन द्यायची. जे लोक नर्मदा परिक्रमा करतात, असे अनेक किस्से आहेत. नर्मदा देवी आहे, तिचे दर्शन झाले आधीच्या काळात. आता मारुतीला आपण काय म्हणतो? वायुपुत्र. तर वाऱ्याने पुत्र. तर वायू देव आहे. हे जरा नवीन आहे. ही जी कॉन्सेप्ट ना, हे एकदम लोकांना कळत नाही. तर आधी भौतिक, हे जे आपण पाहतो त्याला म्हणतो आधी भौतिक, आणि याच्यावर ज्याचा ताबा आहे त्याला म्हणून आधी दैवी. जसे एक एक मिनिस्टर आहे की नाही, एक एक मंत्री, त्याप्रमाणे हे एक एक याचे मालक आहे. सूर्यदेव. आता पहा, अर्जुन कोणाचा अंश आहे? इंद्राचा अंश. आणि कर्ण सूर्याचा अंश. आता इंद्र एक देव आहे, आणि आपण सुद्धा इंद्र वगैरे होऊ शकतो. अरे वा, सकाळी मी सांगत होतो केलो ऑफिसला, पण कसे काय सांगा. भरपूर पुण्य करावे लागतील, अश्वमेध यज्ञ करावा लागेल, बरंच काही. इंद्र एक पद आहे, पद.
जसं पंतप्रधान एक पद आहे, मुख्यमंत्री एक पद आहे, त्यावर कोणी सुद्धा जाऊ शकतो. तर सांगायचा मुद्दा काय, आधी दैविक एक सत्ता आहे. तर सूर्याला जेव्हा उपदेश दिला असं जेव्हा म्हणून तर लोक एकदम प्रश्न करतील, हे कसं काय, काय तुमचे शास्त्र आहे, काही माहीत नाही आहे, सूर्यावरील हे कुठे आहे, जीवन कुठे आहे, प्राण कुठे आहे. अरे बाबा, इथे सूर्यदेव, त्या सूर्यदेवाला दिलं. मग सूर्याने मनुराजाला, म्हणून ईश्वर. याप्रमाणे ही परंपरा पुढे वाढली. अच्छा, इथे का दिली, हे ज्ञान का दिलं भगवंतानी या राजा लोकांना किंवा सूर्याला? तर इथे शंकराचार्य छान म्हणतात, जगत परिपालयितॄणां क्षत्रियाणां बलाधानाय च तेन योगबलेन युक्ताः समर्था भवन्ति ब्रह्म परिरक्षितुं. म्हणे जगाचं कल्याण किंवा जगाचं रक्षण केव्हा होईल, जेव्हा राजे लोक ज्ञानाने संपन्न होते. अच्छा, राजा जे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना जर नीट ज्ञान दिलं तर मग ते प्रजेचं पालन नीट करू शकतील आणि मगच जगाचं रक्षण. म्हणून इथे म्हणतात की समर्थाः भवन्ति परिरक्षितुं. आता आपण पाहतो राजकारणामध्ये काही शिकलेले नाही, काही संस्कार नाही, मग अशा लोकांना जर पद मिळालं तर काय होतं. पंडित फिरत भिकारी, मूर्ख राज करत आहे. सुगतांनी एक पद लिहिलं, कर्म नकी गत ज्ञानी. मराठीमध्ये त्याचंच आहे, दैव किती अविचारी, कोकिळ तनुवंदारी. ऐकलंय की नाही? रामदास गावाने म्हणे देव फार अविचारी. कोकिळ एवढं छान गाणं म्हणते, म्हणजे गोड आवाज आहे, पण तिला काय काळा रंग आणि शुभ्र वर्ण बगळ्यास तिला कोकिळ तनुवंदा. तिथेच म्हटलेलं आहे की ज्या लोकांना काही ज्ञान नाही त्यांना तुम्ही सत्ता दिली, हे कसं काय. म्हणजे हे सगळं कर्माचा प्रभाव, कर्मामुळे प्रारब्ध वशात. तर मूर्ख लोक राज करत आहे, पंडित फिरत भिकारी, यथा राजा तथा प्रजा. आहे भागवताचं वर्णन येतं एक राजा वेन होता, वेन नावाचा राजा. त्याच्या राज्यामध्ये लोक इतके त्रस्त झाले, भगवंताने अवतार ऋषी लोकांनी त्याला मारलं. तर इथे म्हणतात की या राजांना ही बात लक्षात घ्या, ही जी परंपरा आहे ना ज्ञानाची, ही क्षत्रिय लोकांची परंपरा. याच्यात सगळे राजे पुढे सुद्धा आपण त्या जगाच्या रक्षणार्थ भगवंतानी हे ज्ञान दिलं. आणि या ज्ञानाचं फळ काय आहे, अव्यय. लक्षात घ्या, कधी नष्ट न होणार. तर आपल्याला जर अव्यय सुख पाहिजे तर हे ज्ञान मिळवलं पाहिजे. अच्छा, आता इथे देव म्हणतात की हे ज्ञान मी दिलं, आणखी व्यवस्थित चालू होतं, लोक ऐकत होते, त्याप्रमाणे जीवन जगत होते. पण पुढे जरा गडबड झाली. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप एवं परंपरा प्राप्तम् क्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. हे परंतप, अर्जुनाचं नाव आहे परंतप. परंतप म्हणजे शत्रूंना ताप देणारा. लोकांना जेव्हा कळायचं का अर्जुन आला आहे बापरे, तर
सगळे घाबरायचे. असं त्याचं तेज होतं, शक्ती होती, म्हणून त्याचं नाव काय? परंतप. परांतापयती परंतप. हे परंतप एवं परंपरा प्राप्त. एवं म्हणजे या प्रकारे परंपरेने ज्ञानाचा प्रवाह सुरू. हे पहा, जशी गंगा आहे की नाही, गंगाचा उगम काय आहे? गोमुख. कोणी गेलाय का गोमुख? मी गेलो गोमुख. गोमुख पासून तिची सुरुवात आहे आणि कुठपर्यंत जाते ती? गंगा सागर. तर काय अविच्छिन्न अखंड तिथे धार आहे, प्रवाह. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा जी आहे याचं उगम म्हणजे स्वतः भगवान. आणि जशी नदी एक एक वेगवेगळ्या घाटांमधून वेगवेगळ्या शहरांमधून जाते, त्याप्रमाणे वेगवेगळ्या या राजांच्या द्वारे ही ज्ञानगंगा प्रवाह. म्हणजे हे बऱ्याच काळापर्यंत हे सुरळीत व्यवस्थित प्रवाह चालू होता. पण राजर्षयो विदु इमम, अनेक राजर्षी लोकांनी हे ज्ञान मिळवलं आणि मग दिलं सुद्धा. राजर्षी म्हणजे काय? शंकराचार्य याचं म्हणतात राजानं च ऋषीच. जो राजाही आहे आणि ऋषी आहे. जसे विश्वामित्र ऋषी होते ना, ते राजर्षी होते. म्हणजे काय? फक्त त्यांना शस्त्र चालवता येत नव्हते, तर शास्त्र सुद्धा माहिती. त्याला म्हणतात राजर्षी. ऋषींचे अनेक प्रकार आहे ना, महर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी. तर जे राजा ऋषितुल्य आहे, ऋषींचे गुण ज्यांच्यामध्ये आहे, ऋषींचं गुण म्हणजे ज्ञान आहे, साधना आहे, तपस्या आहे, तर असे राजर्षी लोक यांनी हे ज्ञान मिळवलं. पण कालेन महता योग नष्ट. महता कालेन, पण काय दीर्घ काळानंतर ही परंपरा नष्ट होऊ लागली. म्हणजे लोक, जे राजे लोक होतं, त्यांनी ज्ञान मिळवलं नाही, ज्ञानाने कंटाळा केला. ते जास्त विलासी झाले, भोगी झाले. विलासी म्हणजे भोगी. आपल्या भारताचा इतिहास तुम्ही बघा. मुघल लोक आले, आपण काही करू शकतो. इंग्रज किती होते? किती आले असते? जर आपले सगळे राजे मिळून जर त्यांच्याबरोबर युद्ध केलं असतं तेव्हा पडतो शेकडो मध्ये आले असतील ना. अंग्रेज लोक किती आले असतील? आणि त्यांनी एवढ्या मोठ्या 170. पण हे राजे लोक, त्यामुळे काय नाश झाला, गुलामी. तर इथे म्हणतात की चूक केली आहे या राजांनी, त्या ज्ञानाला मिळवलं नाही. हे बघ, जगामध्ये दुःख कशामुळे होतं, कशाला पतन कशामुळे होतं? काही ना काही चूक केल्यामुळे होतं. कशाला? आपल्या जीवनामध्येच पहा, ऍक्सिडेंट केव्हा होता? चूक. पाहिलं नाही, जिथे वळायचं नाही ते वळत. परीक्षेमध्ये नापास होतो विद्यार्थी का? जे उत्तर नाही द्यायचं ते. जरा याच्यावर विचार करा, दुःखाचं कारण काय? जे करायचं होतं ते केलं नाही, जे नाही करायचं होतं ते बस. आपले शास्त्र काय म्हणतात? तुम्ही सगळ्यांचं ज्ञान मिळवलं पण स्वतःचं ज्ञान मिळवलं नाही. म्हणून सगळ्यांशी प्रेम केलं पण देवाशी प्रेम केलं. कर्म जसे करायला पाहिजे होते तसे केले. दोन्हीकडून जे नाही करायचं ते सुद्धा ते केलं. एक डॉक्टर जो आहे तो वकिलाला म्हणत होता की तुमच्या एका चुकीमुळे लोक 6 फूटवर, जमिनीच्या 6 फूटवर लटकवले जातात.
तुमच्या एका चुकीमुळे कोण म्हणतं डॉक्टर वकील, एक जर चुकीचं दिलं तर वकील काय म्हणतो, तुमच्या एका चुकीमुळे डॉक्टर 6 फूट खाली माणूस जातो, त्याला काढलं आहे की नाही. दोघं चुक करतात, एक वर म्हटलं तुम्ही. तर दुःखाचं कारण हे चूक आहे. म्हणून परत परत शास्त्र आपली चूकच सुधारतं. तुम्ही हे करा, असं करू, मद निरंतर जागविती. काय सांगू संतांचे उपकार. तर इथे असं एक दुर्घटना झाली, म्हणजे ही जी परंपरा आहे ती नष्ट झाली. अच्छा, आता परंपरा नष्ट झाली तर काय करावं. तर देव इथे म्हणतो पुढच्या श्लोकात, हा श्लोक पूर्ण करू की अरे अर्जुना, मला या परंपरेची काळजी आहे, कारण या ज्ञानामुळेच लोकांचं कल्याण होणार आहे. आणि जर मी हे ज्ञान दिलं नाही तर मग पूर्णपणे. अच्छा, हे ज्ञान कशामुळे नष्ट झालं आता मी सांगितलं, चूक. दुसरा एक काले ना, एक काळ सुद्धा एक घटक असतो. काळामध्ये काही अनेक वस्तू काय होतात, नष्ट होत जातात. लोकांचा वेळ बदलला, आधीसारखे दिवस राहिले म्हणून आता अपेक्षा करू नका, काळ बदलत गेला नाही. आमच्या वेळेत असं तर तुमच्या वेळेत असेल ते पण आता इंस्टाग्रामची आता काय काळ आलेला आहे, काय व्हॉट्सॲप आहे, 5G 4G. आधी फक्त 3G होते, माताजी पिताजी गुरुजी, त्याच लोक ऐकायचं. आता हे दुसरे जी आलेले. तर काळाच्या ओघात सगळं काय होणार. कालेन महता नष्ट. अच्छा, आता एक लक्षात, ज्ञान कधी नष्ट होत नाही, पण ज्ञान मिळवणारे जे लोक आहेत हां ते नष्ट होतात. त्यांच्या चुकीमुळे असं वाटतं ज्ञान संपलं. ज्ञानाला कोणी मारू नाही शकत. लक्षात हे पहा, कोणी पुस्तकाला जाळू शकतं पण ज्ञानाला जाऊ शकतं. म्हणून जेव्हा आक्रमणकारी हे लोक आले, त्यांनी लायब्ररी जाळली. लोकांनी काय केलं, आपल्या लोकांनी ते पूर्ण ग्रंथच्या ग्रंथ पाठ करून घेतले. म्हणजे तुम्ही जाळा, आश्चर्य. नालंदा त्याचं पूर्ण पुनरुत्थान केलं ना फिरून. गेले हजारो मुलं तिथे शिकायचे. किती पुस्तकं असतील, किती म्हणजे वेगवेगळ्या देशात लोक आहेत. तर ज्ञान तर संपलं नाही. हां ठीक आहे, पुस्तक सगळे. म्हणून ते शंकराचार्य म्हणतात विच्छिन्न संप्रदाय. तो जो संप्रदाय होता तो विच्छिन्न झाला. लोक ते आळशी झाले म्हणून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. पण असं नाही की ज्ञान संपलं. आपण जेव्हा झोपतो तेव्हा ज्ञान नष्ट होऊन जातं का, अदृश्य होतं. सकाळी परत ते गुरुजी छान म्हणतात, रोज आपलं ABCD पासून आपली शिडी म्हणजे रोज ABCD आपल्याला वाचायला. तर ज्ञान लुप्त होऊ शकतं, नष्ट होऊ. तर देव इथे काय म्हणतो, दुर्बलान अजितेंद्रियान प्राप्य नष्टम योग इमम उपलभ्य लोकम च अपुरुषार्थ संबंधिनम. जेव्हा अजितेंद्रिय लोक झाले, असे राजा जितेंद्रिय नव्हते. जेव्हा मी हे पाहिलं की आता हे ज्ञान राहणार नाही, तर मी हे ज्ञान तुला दिलं आणि मग तुझ्या निमित्ताने परत हे ज्ञान. जसं आपण एक पुस्तक छापतो की नाही, नवीन संस्करण त्याचं. काही काही पुस्तकं एकदम लुप्त होऊ लागतात, तर मग एखाद कॉपी कुठे मिळते, मग त्याचं परत काय म्हणतं पुनर्मुद्रण.
आवृत्ती, तर नवीन आवृत्ती. म्हणून ते पहा देव काय म्हणतो, स एवायं मया तेद्य योग प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम् स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. म्हणे पुरातन योग प्रोक्त, जे पुरातन प्राचीन हे ज्ञान जे मी सूर्याला दिलं होतं तेच ज्ञान आद्य आज मी तुला सांगितलं. अर्जुनाने जणू विचारलं, मला का देता तुम्ही? म्हणे कारण तुम्हाला फार लाडका आहे. भक्तोच सखाच, तुम्हाला भक्त आहे आणि सखा आहे, म्हणून मी उत्तम रहस्य तुला सांगितलं. तेव्हा जगावर सुद्धा आपण पाहतो, जो आपला अगदी जवळचा असतो त्याला आपण सिक्रेट सांगतो, अगदी जवळचा, त्याला सांगू, कोणाला सांगू नको. पण इथे असतं नाही, देवाला त्याला सांगू शकतो, कारण जगाच्या कल्याणासाठी हे काही घरगुती असं नाही, सिक्रेट. तर भक्तोस, आता इथे बघा दोन शब्द, याचा भाग सुंदर अर्थ आहे. मोठ्या मोठ्या चिंतक लोकांनी खूप याच्यावर एक एक श्लोकावर एवढं सांगितलेलं आहे. इथे देव म्हणतो भक्त आहे तू माझा आणि सखा आहे. त्याचा अर्थ काय करतात माहिती? अर्जुन देवाला म्हणतो की मी तुझा भक्त आहे. लक्षात घ्या, भक्त शब्द अर्जुनाकडून, मी तुझा भक्त आहे, मी मला तुझा भक्त मानतो. पण देव काय म्हणतो, तू माझा सखा आहे, मी तुला मित्र मानतो. देव त्याचं वर होतो. सखा म्हणजे बरोबरीचा, ही देवाची कृपा आहे. त्यामुळे तू जरी माझ्या पायाची आहे किंवा भक्त म्हणतो, पण मला तर तू मित्र. म्हणून रामायणावर सुद्धा आलेलं आहे, कपितरु तर डाल पर ते की आप स्वभाव. प्रभू रामचंद्र बसलेले खाली आणि माकड सगळे वर बसले कुठे झाडावर. तर देवाची कशी कृपा आहे, देवानी आपल्यापेक्षा उच्च स्थान या वारांनी, कारण त्यांनी माझी भक्ती केली, माझी सेवा केली. देव नेहमी उचलतो. तेषां समुद्धरता मृत्यू संसार सागर. तर इथे अर्जुनाला किती छान वाटलं असेल, देवा अर्वा यू कन्सिडर मी एज युअर फ्रेंड. भक्तोऽसि मे सखा. आणि सखा शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे, सखा म्हणजे जो खास आहे. सखाचा उलटा खास, ज्याच्या बरोबर मी सगळ्या गोष्टी शेअर करतो, लपवत नाही. म्हणून इथे देव म्हणतो रहस्य उत्तमम. आणि असं नाही की एक नवीन ज्ञान आहे, आधी जे सांगितले. आता जेव्हा अर्जुनाने हे ऐकलं, अर्जुनाला हे तर बरं वाटलं की बा तुम्ही मला मित्र मानता, छान. पण देवा माझ्या मनात एक प्रश्न आहे. प्रश्न काय आहे उद्या सांगू. प्रश्न असा आहे देवा की मी तर तुम्हाला लहानपणापासून पाहत, मला माहीत आहे तुमचा जन्म कुठे झाला, केव्हा झाला, रात्री झाला, किती वाजता, 12 वाजता. आणि मला माहीत आहे तुम्ही येणार होते म्हणून तुमच्या आई वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं, कंसाने. आणि तुझं सगळं मला माहीत आहे.
तर मला हे काही कळत नाही आहे की तुम्ही हे ज्ञान आधी सूर्याला दिलं, हे कसं काय शक्य? पुढचा श्लोक आहे, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत. तुमचा जन्म तर नंतर आहे, सूर्याचा जन्म तर आधी झालेला आहे. कथमेतद् विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवान् इति. कथम म्हणजे हे मी कसं काय समजू की तुम्ही हे ज्ञान, म्हणजे तुम्ही खोटं बोलताय असं नाही, पण मला जरा तुम्ही समजा, माझ्या बुद्धीमध्ये आकलन होईल त्याचं. नाही म्हणजे तुम्ही खोटं बोलताय मला माहिती आहे, लहानपणी खूप बोलता मैयामुळे काय मै नाही माखन काय सगळं लोणी लागलेलं आहे म्हणतात खाल्लं. सफेद झूठ, अगदी सफेद झूठ, लोणी सफेदच. लहानपणची सवय माहिती आहे, पण आता एवढं बोलत आहात, खरंच बोलत. पण मी कसं काय कथम येतं नाही, त्वम आदौ प्रोक्तवान्. ठीक आहे, देवाने सांगितलं उद्या या 6:30 वाजता याचं उत्तर देण्याचं. आणि मग देवाने अवताराचं सगळं रहस्य सांगितलं की असं नाही आहे की मी आत्ताच जन्मात आले, माझे अनेक जन्म. फार छान विषय मला अनुभव होते. ओपन गोविंद जय जय गोपाल जय